बोधकथा सोन्याची झाड एक प्रेरणादायक कथा. सातारा जिल्ह्यात एका छोट्याशा खेड्यात देवगाव नावाचं गाव होतं. गावात साधंसुधं औषध जगणारे शेतकरी लोक राहायचे. त्यांच्या घरात फारशी संपत्ती नव्हती, पण मेहनत, साधेपणा आणि परस्परावरील प्रेमामुळे त्यांचं आयुष्य समाधानात चाललं होतं. गावाच्या मध्यभागी एक विशाल वडाचे झाड होते. ते झाड इतके मोठे होते की त्याच्या सावलीत 100 माणसंही आरामात बसू शकत. गावकरी म्हणायचे, हे झाड आपल्यासाठी देवाने दिलेले वरदान आहे. त्या झाडाखाली पिढ्यानपिढ्या चोख सभा होत. पावसाळ्यात शेतकऱ्यांची मळणी चर्चा तिथेच व्हायची. तर उन्हाळ्यात प्रवासी तिथे बसून दम सोडायचे. पण एक गुपित होते. त्या झाडाखाली दर पौर्णिमेला एक प्रकाशमान तेज दिसायचे. काहींनी सांगितले की ते सोन्याचे झाड आहे, जे फक्त शुद्ध मनाने पाहणाऱ्यालाच दिसतं. गावात रमेश नावाचा एक श्रीमंत व्यापारी होता. तो नेहमी पैशाच्या मागे धावायचा. शेतकऱ्यांचे पीक कमी भावात विकत घ्यायचा आणि जास्त भावाने शहरात विकायचा. गावकऱ्यांना तो आवडत नसे, पण पैशाच्या जोरावर त्याचा दबदबा होता. एका रात्री रमेशला त्या झाडाखाली तेज दिसले. त्यांना समजले की या झाडाखाली सोने दडले आहे. तो लगेच गावकऱ्यांना म्हणाला, "हे झाड तोडूया, इथे बाजार भरूया, दुकाने बांधूया, तुम्हाला रोजगार मिळेल." काही भोळे गावकरी त्याच्या बोलण्याला बळी पडले. पण बापू काका नावाचे एक म्हातारे शेतकरी ठामपणे म्हणाले, "हे झाड आपल्याला गावाचे प्राण आहे. निसर्गाशी खेळू नका." रमेशने गावकऱ्यांना पैशाची लालच दिली आणि झाड तोडायला तयारी सुरू झाली. झाड तोडायच्या दिवशी गावात विचित्र घटना घडू लागल्या. विहिरीचं पाणी अचानक कमी झालं. शेतात पीक वाळायला लागली. पक्ष्यांनी गाव सोडायला सुरुवात केली. पण रमेशला याची पर्वा नव्हती. त्याला फक्त झाडाखालील सोनं हवं होतं. त्या रात्री बापू काकांना स्वप्न पडलं. वडाचं झाड त्याच्याशी बोललं, "मी तुमचे रक्षण करतो. माझ्या मुळामुळे पाण्याचा साठा टिकतो. माझ्या फांद्यांमुळे पक्षी घरटे बांधतात. जर तुम्ही मला तोडले, तर हे गाव पाण्याविना, सावलीविना, अन्नविना होईल." बापू काका सकाळी गावकऱ्यांना सांगू लागले, पण कोणी ऐकायला तयार नव्हतं. दुसऱ्या दिवशी रमेशने कुऱ्हाडी घेऊन कामगारांना झाड तोडायला लावलं. पहिला घाव पडताच आकाश काळं झालं. प्रचंड वादळ, विजा आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. गावातील अर्धी घरं पावसाने कोसळली. शेतं पाण्याखाली गेली. पण वडाचे झाड मात्र गावकऱ्यांना आसरा देत उभं होतं. शेकडो लोक त्याच्या सावलीत वाचले. गावकऱ्यांना आता सत्य समजले की त्यांनी रमेशला विरोध केला. रमेश ओरडला, "मला सोनं हवं आहे. मी हे झाड तोडणारच." तो शेवटचा घाव घालला. इतक्यात अचानक झाडाखालून एक तेजस्वी प्रकाश बाहेर आला आणि त्या प्रकाशातून आवाज आला, "लोभी माणसा, निसर्गाचे शोषण करणाऱ्याला सोनं नाही, विनाश मिळतो. तुझा लोभ आज तुझं सर्व काही घेऊन जाईल." रमेश घाबरून गेला. त्याच्या हातून कुऱ्हाड खाली पडली. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी पाहिले, रमेशचे घर वादळात कोसळलं होतं आणि त्याच्याकडे सगळं संपलं होतं. त्या घटनेनंतर गावकरी झाडाभोवती पूजा करू लागले. त्यांनी ठरवले की पुढे कोणी झाड तोडणार नाही, उलट नवी झाडं लावली जातील. हळूहळू विहिरीतलं पाणी परत वाढलं. शेतं हिरवीगार झाली. पक्षी परतले. गाव पुन्हा समृद्ध झालं. बापू काका म्हणाले, "आपण झाडं, पाने, हवा यांचा आदर केला तरच निसर्गाने आपल्याला सोन्यापेक्षा मोठे धन देतो, म्हणजेच जीवन." बोध: लोभ माणसाला कधी सुखी देत नाही. निसर्गाचा आदर केला तरच आपलं जीवन सुरक्षित राहील. खरी संपत्ती सोनं, चांदी नसून झाडं, पाणी आणि हवा आहे. तुमची मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल, तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहील. धन्यवाद.